आपण संधी पण निर्माण करू शकलो नाही आणि लोकांना त्यांच्या जीवनाकरता आवश्यक काय आहे तेही देऊ शकलो नाही। परिणामतः इतक्या मोठ्या प्रमाणात देशातल्या गरिबीमध्ये एक मोठी जंप आपण 10 वर्षाच्या यूपीएच्या कार्यकाळात पाहिली। मोदीजींनी सांगितलं की आपल्याला अर्थव्यवस्था अशी करावी लागेल की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होईल, त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीमध्ये पैसा येईल आणि आलेल्या पैशाचा उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून गरीबालाही आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे देशातलं सरकार करेल। अशा प्रकारचे एक आर्थिक नवीन विचार, जो अंत्योदयाचा विचार आहे, जो दीनदयालजींचा विचार आहे, हा विचार या ठिकाणी मांडण्याचं काम आणि केवळ मांडण्याचं नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं। आज आपण पाहतोय की अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये ही जी काही वाढ आहे, आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, लवकरच 3री मोठी अर्थव्यवस्था होऊ। हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही, त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत स्ट्रॅटेजी, त्याच्या पाठीमागे विकासाचा अजेंडा हा मोदीजींनी उभा केला। आणि मग इन्फ्रास्ट्रक्चरचं सेक्टर असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोदीजींनी भारतमाला असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स असतील, यातनं सागरमाला आणि भारतमालाच्या माध्यमातून देशामध्ये रोडचं एक मोठं नेटवर्क उभं केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात देशामध्ये दळणवळणाची साधनं उभी केली। रोड्स आणि ब्रिजेस आणि टनेल्स याच्या माध्यमातून एक इन्फ्रास्ट्रक्चरचा इतका मोठा कार्यक्रम आपल्या देशाने हातात घेतला आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशामध्ये लॉजिस्टिकची कॉस्ट कशी कमी करता येईल हा पहिला प्रयत्न त्यांनी हातामध्ये घेतला। आपल्याला जर विकसित अर्थव्यवस्थेकडे जायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट या देशामध्ये 16% होती, ती 8% आल्याशिवाय आपण जगातल्या देशांची स्पर्धा करू शकत नाही। आणि म्हणून रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक बदल आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। आणि आज आपण पाहतोय आता 16%वरनं आपण 11%पर्यंत आलोत, हळूहळू 8%वर ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळी जगाच्या सप्लाय चेनमध्ये एक महत्त्वाची भूमिका हा भारत या ठिकाणी निभवेल। किंबहुना चीनशी स्पर्धा करताना आपला सगळ्यात मोठा बॉटलनेक हा लॉजिस्टिक कॉस्टचा होता, तो हळूहळू संपतोय आणि तो 8%वर आल्यानंतर जगामध्ये सप्लाय चेन रिप्लेसमेंट हे जे चाललेलं आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्लेयर हा भारत असेल। आपल्याला माहिती आहे सीमावर्ती क्षेत्रामध्ये, काश्मीर सारख्या भागामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये जिथे लोकांनी रस्ताही पाहिला नव्हता, रेल्वेही पाहिली नव्हती, तिथे रस्तेही पोचले, रेल्वेही पोचली। किंबहुना मी ज्यावेळेस लद्दाखला गेलो होतो आणि तिथल्या नॉर्दर्न कमांडच्या कमांडिंग ऑफिसरशी चर्चा करत होतो त्यावेळी त्यांनी सांगितलं 2 सरकारमधला विचार करण्याच्या पद्धतीतली भिन्नता काय आहे, तर म्हणाले जुन्या काळातल्या सरकारला यूपीएच्या आम्ही सांगत होतो की चायनाने बॉर्डर पर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आणलेलं आहे, चायनाच्या सोबत वॉर झाला तर त्यांची मूवमेंट जी आहे लॉजिस्टिक मूवमेंट ही ते 24 तासात करू शकतात, 48 तासात करू शकतात, आम्हाला मात्र 7-8 दिवस लागतील कारण आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाहीये। त्यावेळी यूपीएचं सरकार म्हणायचं की आपण जर ते केलं तर चीनला त्याचा फायदा मिळेल। आता चीनला आपल्या देशामध्ये एंट्री करून आपल्या देशात येण्याकरता रस्तेच नाहीत, ते तर बॉर्डर पर्यंतच रस्ते घेऊन आले आहेत। आपण रस्ते केले